20 जानेवारी 2026 रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय। येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंपरेने दीपक आबांनी स्वर्गीय आबासाहेबांसोबत 25-30 वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे। पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्माननीय दीपक आबांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे। भविष्य काळात सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो। शेतकरी कामगार पक्ष 7 जिल्हा परिषद गटापैकी 4 जिल्हा परिषद गट लढवेल। सन्माननीय दीपक आबांचा गट हा 3 जिल्हा परिषद गट लढवतील। पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा 14 पैकी 9 जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपक आबा गट हे 5 पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं 7 तारखेला आमचं टार्गेट आहे की 21-0 ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल। आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा कसं राहणार एकत्रितपणे म्हणजे कसं? आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी, ही रजिस्टर केलेली आघाडी आहे। नगर परिषदेत सर जसं चिन्हांचं जे अडचण होती याच्यात ती खबरदारी आहे का आपली? ज्यावेळेस अधिकृत नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं। विजन काय विजन परत मग प्रश्न उत्तर घेऊया। आत्ता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास